मैना तुझा ग पिंजरा मायेचा. भिकूताई व नानासाहेब आता माझ्याशी चांगली वागू लागली. म्हणजे त्यांचे वागणे तसे कधीच वाईट नव्हते, पण मध्यंतरी मी टिळकांबरोबर जाते की काय अशी त्यांना शंका आली होती, एवढंच. भिकूताईने मला पाटल्या, बिलवर वगैरे दागिने केले, पण जेव्हा जेव्हा टिळकांकडून काही काळजी उत्पन्न करण्यासारखी पत्रे येत, तेव्हा तेव्हा भिकूताईला माझा राग येई. त्यांच्या घरी दत्तूची व माझी नीटनेटकी व्यवस्था होती. एक दिवस नानासाहेबांनी नगरास बदली झाल्याचा हुकूम आला. आता साऱ्यांना मोठा विचार पडला, खुद्द टिळक जरी नगरासच नसले तरी ख्रिस्ती लोक तेथे पुष्कळ, म्हणूला तेथे कसे न्यायचे या विचारात ते आहेत तोच टिळकांचे पत्र व पत्त्याची पाकिट आली. टिळकांनाही नगरास काम लागले व ते लवकरच नगरास जाणार असे त्या पत्रात होते. आता जर तर मला भिकूताई बरोबर जाणे अशक्यच झाले. नानासाहेबांनी भिकूताईच्या संमतीने माझ्या भावांना पत्र टाकले की माझी बदली नगरास झाली आहे, तेथे मळूला नेणे इष्ट नाही, तेव्हा तिला जलालपुरास पाठवतो. खर्चाची व दोघांच्या कपड्यालत्यांची व्यवस्था आमच्याकडेच राहील. तुम्ही एक गोष्ट मात्र करायची, ती म्हणजे तिच्या मनाला व शरीराला जपायचे. हे पत्र हाती पडताच माझ्या दोघा भावांनी आपल्या बायकांना सांगितले, आज 3 वर्ष आमची बहीण सोयऱ्यांच्या घरी आहे. तिला आता आपल्याकडे आणली पाहिजे. आम्ही लोकांचे तमाशे पाहतो तसे लोक आमचे तमाशे पाहतील. तरी तुम्ही तिला एक पाहुणा किंवा आमचा एक आंधळा भाऊ समजून वागणार असाल तर आम्ही तिला आणू. तिने जरी आमची काही नुकसानी केली तरी त्याची जबाबदारी आमच्यावर आहे. तुम्ही तिच्या मनाला लागेल असे काही करायचे नाही. माझ्या दोघी भावजयांनी म्हटलं की तुम्ही त्यांना खुशाल आणा, आम्ही एका शब्दाने त्यांना दुखवणार नाही. नानासाहेबांना ठरल्या तारखेला नगरास हजर राहावयाचे असल्याने ते पुढे गेले. भिकूताई, बाई, मी, दत्तू व येसू इतकी माणसे आम्ही जलालपुरास पोहोचलो. भिकूताईने आपल्या भावजयांना जवळ बोलावून माझे सर्व सामान एक एक ट्रंक उघडून दाखवली. सोने नाणे, दागदागिने, खण लुगडी वगैरे सामानाने माझी एक मोठी ट्रंक गच्च भरली होती. भिकूताई म्हणाली, हिचे नशीब आधीच हिच्या मागे हात धुवून लागलेले आहे. उद्या तुमच्या बायकांनी असे म्हणू नये की हिच्या पेटीला कुलूप आहे किंवा हिने आमची एखादी जिन्नस घेतली म्हणून. म्हणून मी तुम्हाला सर्व दाखवून ठेवते आहे. आधी कडू मग गोड असलेले बरे. ती एक दिवस राहून मग गेली. जाताना तिला फार वाईट वाटले. तिच्या डोळ्यांना पाणी आले. अगदी जाता जाता तिने भावांना सांगितले की दत्तूचे दूध बंद करू नका. 5-10 दिवस मला फारच जड गेले. 3-4 दिवसांनी टिळकांकडून पत्र व पाकिटे आली. जलालपुरास मी गेले हे टिळकांना कसे कळले कोणास ठाऊक. जलालपुरास माझ्या भावजयांनी मला अगदी काम पडू दिले नाही. दोघींनी माझे काम वाटून घेतले. थोरली मुलाचे सर्व पाहत असे व धाकटी माझे पाही. मला माझे लुगडे सुद्धा तिने धुवू दिले नाही. मी अलीकडे फार देवदेव करू लागले होते. माझे अंग धुण्याचे पाणी काढून देणे, लुगड्याच्या निऱ्या करून ठेवणे, पूजेचे करणे हे सारे ती करी. मी म्हणे, वहिनी तू किती ग श्रम घेतेस. तेव्हा तिने म्हणावं, वंस तुमचं मी काही केलं तर त्यात देव मला आशीर्वाद देईल. तसं माईसाहेबांचं केल्यास देणार नाही. माईसाहेबांचं केलं तर देव व माणसं म्हणतील ही स्वार्थासाठी करते आहे आणि तुमचं मी निस्वार्थी बुद्धीने करते आहे. ह्याच भाऊजाईने दत्तूला बालपणी सांभाळले होते. जलालपुरास आल्यापासून माझी लोळण फुगडी थांबली होती. मला आता देवाचा नाद लागला होता. दुसरा काहीच व्याप माझ्या मागे नव्हता. सकाळी उठल्यावर वेणीफणी, अंगधुणे करून निमाणे गुरुचित्र, शिवलीलामृत, देवपूजा, तुळशीपत्र, तुळशीची माळ व नंतर जप हा माझा नित्यक्रम असे. मी एक वेळ जेवी मला उपवासही बरेच असत. शिवाय 4 शुक्रवार, 4 शनिवार, 4 मंगळवार या दिवशी शुक्रवारी रात्री फक्त दूध भात खायचा, तर शनिवारी रात्री फक्त वडेच खायचे व मंगळवारी रात्री 9 मुठीचे कानवले करून त्यातील 6 मुठींचे गाईला घालून 3 मुठींचे मी खायचे. एकादशा वगैरे असतच. हे सारे टिळकांनी प्रायश्चित्त घेऊन परत जातीत यावे म्हणून मी करी. ज्या दिवशी उपास नसे त्या दिवशी माझी वडील भावजे आपले सर्व कामधाम आटोपल्यावर मी पडलेली असेन तेथे एवढे दूध पोहे घेऊन यायची व मला आईबाई करून ती बळेबळ खायला घालायची. एकीकडे तिचा उपदेश चालायचा. ती म्हणे, वंस सर्व संपत्तीपेक्षा आधी शरीर संपत्ती पाहिजे. ती जर तुम्ही घालवून बसला तर तुम्हाला कोण विचारील. चालतील बाया तर विचारतील आया बाया. टिळकांनी परत यावे म्हणून मी नुसते उपास तापास करून राहिले नाही. आणखीन जे जे सुचेल ते ते मी केले. पण या दोघी जणी मला काही बोलत नसत. त्या म्हणत, ह्या कोणाचे काही वाईट करीत नाहीत, काही नुकसान करीत नाहीत, मग यांना कशाला दुखवा. जलालपुरास एक भला मोठा मारुती आहे. त्याच्या हातात मी काठी देत असे.
हेतू हा की त्याने टिळकांच्या मागे लागून त्यांना परत आणावे. पण हे कोण करतो हे गावकऱ्यांना कळत नसे. कधी कधी मी मारुतीच्या डोक्यावर दगड ठेवायची. हेतू हा की दगड दिला म्हणजे त्याला माझे काम करावेच लागेल. म्हण आहे ना की तुझ्या डोक्यावर कुणी दगड दिला होता, म्हणजे अमुक एक गोष्ट करण्याची तुझ्यावर बळजबरी कोणी केली होती का? मग मी रामानामाच्या चिठ्ठ्या लिहून मारुतीच्या डोक्यापासून पायापर्यंत चिटकवून लागले. हे काम अगदी पहाटे उठून अंग धुवून कोणी जागे होण्याच्या आधी करावे लागे. रामाच्या नावाच्या चिठ्ठ्याचा पायाने स्पर्श होण्याच्या आत मारुती स्वतःवरचे ते संकट टाळण्यासाठी माझ्यावरचे संकट निवारील अशी कल्पना ह्यात होती. मारुतीच्या हातात काठी, डोक्यावर दगड, अंगभर चिठ्ठ्या, हा काय प्रकार आहे याचे गावभर कुतूहल निर्माण झाले. हे चेटूक कोण करतो ते पाहिले पाहिजे व त्या चेटकिनीला चांगला ठोक दिला पाहिजे असे गावातील प्रमुख मंडळींनी ठरवले. एक दिवस ही मंडळी तेथेच लपून बसली. मी अंग धुवून ओलं त्याने तेथे गेले व एक चिठ्ठी लावून उजवी घेत आहे इतक्यात दोघे चौघे हातात काटे घेऊन माझ्या अंगावर धावले. थोडे थोडे दिसायला लागले होते. जवळ येताच मंडळींनी मला ओळखले. दादा कुलकर्णी म्हणाले, ताई, तू असशील अशी आम्हाला कल्पना नव्हती. बरे तर बरे, आज त्या पोराची आई नाहक प्राणास मुकली असती. आम्हाला वाटले कोणी चेटकीन हे चेटू करीत असावी, म्हणून आज आम्ही मुद्दामून टपून बसलो होतो. चालू दे तुझे उपाय, तुला यात यश मिळून टिळक येवोत म्हणजे झाले. गंगेपासून घरापर्यंत मी पावले काढीत असे. तसेच देवीला रोज तांबडे फूल वाहण्याचा मी नियम केला होता. फूल मिळाले नाही म्हणजे त्या दिवशी मी उपास करायची. मला उपास पडू नये म्हणून माझ्या भावजया मला कोठून तरी तांबडे फूल आणून देत. माझे एक काम देव देव हे होते व दुसरे मुलांना शिकवायचे होते. दत्तूची पहिली मास्तरीण मीच होते. पुढे दत्तूच्या मुलांचीही मास्तरीण मीच झाले. रोज वेळ मिळेल तेव्हा दत्तू व भावांची मुले यांना घेऊन मी त्यांना लिहायला शिकवीत असे. एक दिवस अशीच मुलांना शिकवीत असता माझे दोन्ही भाऊ संध्याकाळचे घरी येऊन तेथेच आमच्याजवळ बसले. त्यांची पिकासंबंधी बोलणी चालली होती. मुलांनी आपल्या पाट्या पेन्सिली तशाच हातात ठेवल्या व हळूहळू आम्ही सगळेच बोलू लागलो. मुले दत्तूला म्हणू लागली, दत्तू बघ आमची शेते कशी आहेत, आमचे बैल नांगर कसे आहेत. त्याचे हे बोलणे ऐकून केशवराव मामा म्हणाले, अरे भाऊ बापू, बैल नांगर तुमचेच आहेत असे नाही, दत्तूचेही आहेत. तो तुमचा भाऊ नाही का? मुले ते कबूल करीनात. तो आमचा भाऊ कसा? तो तर टिळक आहे, आम्ही गोखले आहोत. दत्तूने आपली पाटी त्यांच्या पुढे करून म्हटले, हे पहा, माझे शेत, ही पेन्सिल माझा नांगर आणि ही बोटे माझे बैल आहे. पण तुझ्या या शेतात दाणे काही उत्पन्न होत नाही तसे त्यांनी म्हटल्यावर दत्तू म्हणाला, ही अक्षरं माझे दाणे आहेत. दत्तू हे बोलणे ऐकून माझ्या दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. थोरल्या मामांनी त्याला आपल्या पोटाशी धरले. त्यावेळी मला काय वाटले असेल त्याची वाचकांनीच कल्पना करावी. भिकूताईने मला जलालपुरात आणून टाकली होती याचे कारण तिला वाटे मी एखाद्या वेळेस चटकन टिळकांकडे निघून जाईन. ती माझ्यावर एक गाणे म्हणत असे, मैना तुझा ग पिंजरा मायेचा वगैरे. गाण्याचा अर्थ असा होता की मैने तुला कोंडून ठेवले आहे तरी हा पिंजरा म्हणजे कैदखाना नाही. आम्हाला मायेनंच तुला कोंडावे लागते, नाहीतर तू केव्हाच भुरकन उडून जाशील.